गई इंद्रिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पच्यती, पाणासन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, वीसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आम्ही बघतो आहे आणि सम्यक्त्व मार्गणेचं आमचं प्रकरण सुरू आहे. सम्यक्त्व मार्गणेमध्ये आम्ही काल क्षायोपक्षमिक सम्यक दर्शन बघितलेलं होतं. क्षायोपक्षमिक दर्शनामध्ये सम्यक प्रकृतीचा ही देशघाती प्रकृती आहे आणि या देशघातीचा प्रकृतीचा उदय राहतो. या देशघातीमुळे आमच्या सम्यक्त्वामध्ये चल मल आणि अगाढ अशा प्रकारचे दोष उत्पन्न झालेले आहेत. सम्यक दर्शन एकदम निर्मल असत नाही. चलदोष त्याला म्हणायचं की चलायमान, जसं चंचल पाणी आहे त्याप्रमाणे आमच्या मनामध्ये देखील चंचलता आहे, तो चलदोष झाला. उदाहरण बघितलं, शांतीनाथ भगवान शांती देतील किंवा पार्श्वनाथ भगवान संकटांचं दूर करेल अशा प्रकारची श्रद्धा असणं हे झालं चलदोष. अगाढ दोषामध्ये की आम्ही एखादं आमचं मंदिर आम्ही बांधलेलं आहे, तर हे मंदिर माझं आहे, हे दुसऱ्यांचं आहे, किंवा ही प्रतिमा माझी आहे, ही दुसऱ्यांची आहे, अशा प्रकारचा दोष उत्पन्न होतो. तो अगाढ दोष झाला. जसं वृद्ध पुरुषांच्या हातामधली काठी देखील कापते, कारण ते स्वयं कंपायमान आहे म्हणून काठी पण कापते, त्याप्रमाणे हे अगाढ दोष समजावा. आणि मलदोषामध्ये कोणता तरी शंकाकांक्षा असा सूक्ष्म दोष त्या ठिकाणी लागलेला आहे, त्यांनी सम्यक दर्शन मलिन झालेला आहे, तो मलदोष म्हटल्या जातो. असं हे सम्यक प्रकृतीचं कार्य. त्याला वेदक सम्यक्त्व का म्हणतात, याची गुणस्थानं कोणती आहे? वेदक सम्यक्त्वाची किंवा क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाची गुणस्थानं ही 4 ते 7 पर्यंतच आहे. पुढे मात्र हे सम्यक्त्व राहू शकत नाही. अशा प्रकारच्या अनेक विशेषतांना घेऊन आपण कालपर्यंत क्षायोपक्षमिक सम्यक्त्व बघितलं. आता आम्ही बघणार आहोत पुढचा प्रश्न, 8व्या नंबरचा प्रश्न, की ह्या प्रकृतीला सम्यक्त्व किंवा सम्यक प्रकृती क्यों कहते हैं. कधी कधी सम्यक्त्व प्रकृतीचा उदय अशी देखील तिथे त्याचं नाव येतं. कधी कधी सम्यक प्रकृतीचा उदय असं देखील त्याचं नाव येतं. त्याला सम्यक किंवा सम्यक प्रकृती का म्हटली हा प्रश्न आहे. का म्हटली असावी त्याला सम्यक प्रकृती? कारण ती सम्यक्त्वामध्ये बाधक नाहीये. जरी खूप म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्यामुळे दोष जरी उत्पन्न झाले तरी पूर्णांशाने ती बाधक म्हटल्या जात नाही. म्हणून त्या प्रकृतीवर उपचरित कथनाच्या माध्यमातून सम्यक प्रकृती असा उपचार केला. म्हणून सम्यक दर्शन के सहचरित उदय होने के कारण, म्हणजे त्यामुळे सम्यक दर्शनामध्ये जरी दोष उत्पन्न झाला तरी सम्यक दर्शन पूर्णतः नष्ट करायला ती प्रकृती समर्थ नाही. म्हणून सहचरित उदय होणे के कारण, म्हणजे सम्यक्त्वासोबत त्याचा उदय आहे ही तिथे सहचारिता बघून त्या सम्यक मिथ्यात्वाला देखील सम्यक प्रकृती सम्यक्त्वाला देखील सम्यक प्रकृती असं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. सहचरित उदय होने के कारण उपचार से इस प्रकृति को सम्यक्त्व ऐसा कहा गया है.
सम्यक्त्वाचं अनुसरण करणारी ही प्रकृती आहे, म्हणून हिला सम्यक प्रकृती म्हटलं. प्रश्न, वेदक सम्यक दृष्टि का श्रद्धान कैसे होता है? कशा प्रकारचं सम्यक्त्व त्याचं सम्यक्त्व राहील किंवा श्रद्धा राहील हे आपण काल बघितलं की त्या वेदक सम्यक दृष्टीचं श्रद्धान हे चल मल आणि अगाढ दोषांनी संयुक्त राहील. म्हणून या ठिकाणी सांगितलं की वेदक सम्यक दृष्टी जीव शिथिल श्रद्धानी होत आहे. म्हणजे एवढं पक्क श्रद्धान त्याचं राहत नाही, थोड्या फार प्रमाणामध्ये श्रद्धा त्या ठिकाणी चल मल अगाढ दोषांनी सहित आहे. जिस प्रकार वृद्ध पुरुष अपने हाथों से लकड़ी को शिथिलता पूर्वक पकड़ता है, उसी प्रकार वह भी यथार्थ श्रद्धा के में शिथिलाचारी रहता है. त्यांनी योग्य रीतीने अजूनही परीक्षा करून अगदी कणखरपणे अकाट्य विश्वासाने हे सम्यक्त्व ग्रहण केलेलं नाही, म्हणून तो कसा आहे, शिथिलग्राही आहे. अतः कुहेतु किंवा कुदृष्टांत से उसे सम्यक्त्व की विराधना करने में देर नहीं लगती. समजा त्याला एखादा कोणी कुदृष्टांत दिला, त्या ठिकाणी सम्यक्त्व क्षायोपशमिक सम्यक्त्व त्याला झालेलं आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्यानी कोणता तरी असा हेतू त्याच्या जीवनात सांगितला, कारण दाखवलं की पहा हे असं आहे, त्यामुळे तो सम्यक्त्वापासून च्युत होऊ शकतो आणि लगेचच च्युत होईल. किंवा एखादा कुदृष्टांत दिला, कोणत्या तरी दृष्टांतांनी त्याला पटवून दिलं की तुझ्याजवळ सम्यक्त्व अशा प्रकारचं म्हणजे चलीन आहे, चलमल अगाढ दोषांनी सहित आहे, तर तो सम्यक्त्वापासून आणखी च्युत व्हायला म्हणजे मिथ्यात्वात यायला त्याला वेळ लागत नाही, आणि म्हणून याचं श्रद्धान अशा तऱ्हेने चल मल अगाढ दोषांनी सहित असतं. आता प्रश्न आहे, केवल सम्यक दृष्टि के संयम मार्गणा में किस किस भेद में केवल एक गुणस्थान होता है? वेदक सम्यक दृष्टी आणि संयम मार्गणा बघायची आणि फक्त एकच गुणस्थान पाहायचं आहे. संयम मार्गणा बघायचा आहे, क्षयोपशम सम्यक्त्व बघायचंय, पण गुणस्थान लावताना एकच गुणस्थान लावायचं आहे. असं कोणकोणतं स्थान राहतील? असंयम, असंयम राहील, संयम, संयम, कारण 2 गुणस्थानामध्ये एकच संयम आहे, म्हणून ही 2 स्थानं लागतील. पुढे जर आम्ही बघितलं 6व्या 7व्या पर्यंत राहू शकते, म्हणजे तिथे 2 गुणस्थानं आली आहे आणि 2 संयम पण आलेले आहे. क्षयोपशम सम्यक दृष्टि के नपुंसक वेद कितनी गतियों में पाया जाता है? क्षयोपशम सम्यक दृष्टी आहे आणि नपुंसक वेद आहे, असे त्याचे गती किती राहतील? कोणत्या कोणत्या गतीत? 3 गती राहतील. 3 गती राहील, फक्त देवगतीत नसेल ना, मनुष्य फक्त देवगती राहणार नाही. याचं कारण असं की देवांमध्ये 2च भेद आहे, पुरुष आणि स्त्री. नपुंसक वेद हा तिथे प्रकारच नाही, आणि हा जीव कर्मभूमी असेल तर कर्मभूमीच्या अपेक्षेने मनुष्य आणि तिर्यंच, पण हा जर क्षयोपशमिक सम्यक दृष्टी जीव जर त्या ठिकाणी कुठे असेल, भोगभूमीमध्ये असेल, तसा हा भोगभूमीमध्ये क्षयोपशमिक सम्यक दृष्टी राहत नाही बहुतेक. भोगभूमीमध्ये क्षयोपशमिक सम्यक दृष्टी बहुतेक राहत नाही. कारण मनुष्य तिर्यंच्या गतीमध्ये देखील कर्मभूमी मनुष्यंकी अपेक्षा घेतलं, आणि मनुष्य गतीमध्ये देखील या अपेक्षेने घेतलं. भोगभूमीमध्ये क्षयोपशमिक सम्यक दृष्टी असतो का, हा थोडा प्रॉब्लेम आहे, प्रश्न आहे, याचं उत्तर पाहावं लागेल.
नपुंसक वेद नाही राहत ना भोगभूमीत, म्हणून नसेल हो, घेतलं. भूमीत नपुंसक वेद तर नाही राहत, तो तर प्रश्न नाही आहे. पण हा. समजा तिथे दोनच वेदवाले असतात का, हम्म. तिर्यंच्या गतीतला जीव. तिर्यंच्या गतीतवाला तर दोन वेदवालाच आहे तिथे. हो. परंतु क्षायोक्षमिक सम्यक दृष्टी असतो का? क्षायिक सम्यक्त्व तर असते ती भोगभूमी मधल्या जीवांना. प्रथमोपशम तो करू शकतो हो. आणि क्षायोक्षमिकही राहतो तिथे. काही अडचण नाही आहे. फक्त इथून घेऊन जाताना तो क्षायोक्षमिक सम्यक्त्व घेऊन जाऊ शकत नाही, एवढा प्रश्न आहे. हम्म. इथून मनुष्य पर्यायीमध्ये मेल्यानंतर तो तिथे क्षायोक्षमिक सम्यक्त्व घेऊन जाऊ शकत नाही. त्याला मरताना निश्चितपणे सम्यक्त्व सुटणार आहे आणि मगच त्याचा भोगभूमीमध्ये जन्म होणार आहे. ठीक आहे, आपण वेदाचं पाहिलं. वेदक सम्यक दृष्टि के निवृत्त अपर्याप्तक अवस्था में कितनी लेशाएं होती है. वेदक सम्यक दृष्टी आहे, निवृत्त अपर्याप्तक अवस्था पाहायची आहे आणि लेशा पाहायच्या आहे. निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत साही लेशा त्याच्या होऊ शकतात. साही लेशा कशा बनतील? तर नरकातून येणाऱ्या क्षयोक्षम सम्यक दृष्टीला 3 अशुभ लेशा राहू शकतात. काल आपण बघितलं की तो सम्यक्त्व घेऊन जाईल तर तो पहिल्याच नरकात जाऊ शकतो आणि तेही क्षायिक सम्यक्त्व घेऊन किंवा कृतकृत्य वेदक बनून तो पहिल्या नरकात जाऊ शकतो. अन्यथा त्याचं सम्यक्त्व निश्चितपणे सुटेल आणि मगच त्याचा नरकामध्ये जन्म होईल. अपवाद फक्त क्षायिक सम्यक दृष्टीचा आणि कृतकृत्य वेदक सम्यक दृष्टीचा पहिल्या नरकात जाण्यास संबंधी. पण प्रश्न परत आम्हाला आलेला होता की किती नरकापर्यंत तो सम्यक्त्व घेऊन बाहेर पडू शकतो. तर उत्तर त्याचं हे होतं की 6 नरक पर्यंत हा जीव सम्यक्त्व घेऊन तिथून बाहेर पडू शकतो. आता ज्या वेळेला पहिल्या नरकातून हा जीव क्षयोक्षम सम्यक्त्वी बनून बाहेर पडतो आहे त्यावेळेला त्याच्या 3 अशुभ लेशा असू शकतात नरकातून निघतानाच्या. प्रथम नरकातून निघताना कापोत लेशा त्याची निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत राहील. नंतर तिसऱ्या नरकातून निघणाऱ्यांसाठी कापोत आणि नीललेशा सहित तो बाहेर पडेल. चौथ्या नरकातून निघणारा त्याची नीललेशा राहील आणि 5व्या आणि 6वें नरक से आने वाले के कृष्ण लेशा. अशा प्रकारच्या लेशामध्ये त्यांना विविधता दिसणार आहे. 3 अशुभ लेशा आणि 5व्या आणि 6व्या नरकातून जो जीव आता कोण बनणार आहे? सम्यक दृष्टी बनणार आहे. सम्यक्त्व घेऊन आलेला आहे आणि सम्यक्त्व घेऊन जो येणार आहे तो कोणत्या आयुमध्ये त्याचा जन्म होईल? नरकातून 2 आयु त्याच्यासाठी खुल्या होत्या, नरक आयु आणि मनुष्य आयु. नाही सॉरी, तिर्यंची यांच्या आयु आणि आणि मनुष्य आयु. मनुष्य आता हा जीव कुठे बनेल? मनुष्य आयु. मनुष्य आयुच बांधेल. कारण जो सम्यक्त्व सहित बांधेल येईल बाहेर तो मनुष्य आयुचाच बंध करणारा असणार आहे. म्हणून हा मनुष्यच बनेल आणि हा कसा असेल? अपर्याप्तक अवस्थेत कृष्ण लेशावाला असेल किंवा नील लेशावाला किंवा कापोत लेशावाला असा जीव हा राहू शकतो नरकाच्या भूमिकेच्या अनुसार. नंतर देवगतीतून येणारा जर जीव असेल आणि तो मनुष्य बनणार असेल तर निश्चितपणे त्याला निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये देखील शुभ लेशाच राहणार आहे. नंतर कृतकृत्य वेदक सम्यक दृष्टि के निवृत्त अपर्याप्तक अवस्था में 4 लेशा होती है. आता जो कृतकृत्य वेदक सम्यक दृष्टी सांगितला याची निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये किती लेशा राहतील? तर 4. कारण हा नरकामध्ये पण जाऊ शकतो म्हणून कापोत, पीत, पद्म आणि शुक्ल. कापोत लेशा भोगभूमि तथा प्रथम नरक में जाने की अपेक्षा कही गई है. म्हणजे हा जो जीव आहे कृतकृत्य वेदकवाला हा कुठे जाऊ शकतो? भोगभूमीतही जाऊ शकतो सम्यक्त्व घेऊन.
कृतकृत्य वेदक बनून आणि त्यावेळेला त्याची लेशा तिथे उत्पन्न होताना कापोत लेशा राहते आणि भोगभूमीमध्ये पर्याप्ती पूर्ण झाल्या की त्याच्या शुभलेशा होतात. आणि पीत पद्म शुक्ल लेशा वैमानिक देवोंसे जाने की अपेक्षा ज्यांना चाहिए. क्लिअर झालं लेशेचं प्रकरण हे हो. की निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत अशा प्रकारे नरकामध्ये निघताना अनेक म्हणजे 3ही अशुभ लेशा त्यांच्या राहतील कृष्णपासून कापोतपर्यंत. नंतर कृतकृत्य वेदकवाल्याच्या जेव्हा तो तिर्यंच्या पर्यायीमध्ये जन्म घेतो आहे त्यावेळेला त्याची जन्मतः म्हणजे मिश्र अवस्थेत कापोतलेशा राहील. तिथे गेल्यावर त्याची शुभलेशा परिवर्तित होईल आणि जो जीव स्वर्गामधून मनुष्य बनत आहे त्याच्या निवृत्त अपर्याप्तक अवस्थेतही 3 शुभलेशाच राहतील. म्हणून कृतकृत्य वेदक के समान ही क्षायिक सम्यक दृष्टि के भी निवृत्त अपर्याप्तक अवस्था में कापोत आदि 4 लेशाए जानना चाहिए. म्हणजे क्षायिक सम्यक दृष्टी जरी असेल आणि तो आता नरकात जाणार असेल तर निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत त्याची कापोत लेशा राहील. वेदक सम्यक दृष्टि के किस किस योग में 7 प्राण पाए जाते हैं. 7 प्राण वेदक सम्यक दृष्टीला कुठे कुठे दिसतील. सगळ्या आहार मिश्र अवस्था लावा. आहार म्हणून आहारक मिश्र, वैक्रिक मिश्र आणि औदारिक आणि औदारिक मिश्र आणि कार्बान कायोग. कार्बान कायोगात कसं लावाल की त्या ठिकाणी क्षयोक्षम घेऊन चाललेला आहे. अजून कोणतीही पर्याप्ती तर तिथे पूर्ण झाली नाहीये पण क्षयोक्षम घेऊन चाललेला आहे. या अपेक्षेने त्या ठिकाणी त्याला प्राण लावलेले आहे. औदारिक मिश्रमध्ये, वैक्रियक मिश्रमध्ये, आहारक मिश्रमध्ये आणि कार्बान कायोगामध्ये 5 इंद्रिय, कायबल आणि आयु असे 7 प्राण लावलेले आहे. आता म्हणजे कार्बान कायोगामध्ये अजून काहीही त्यांनी आहार वर्गणा ग्रहण केलेली नाही पण जाताना पंचेंद्रियाचा क्षयोक्षम घेऊन तो चालला आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याला प्राण लावलेले आहे. आणि कार्बान कायोगामध्ये आयु प्राण तर त्याचा सुरू झालेलाच असतो. एक प्राण तर त्याच्याजवळ निश्चित आहे, आयु प्राण. नंतरचा प्रश्न, फिर वेदक सम्यक दृष्टि के सबसे ज्यादा ध्यान कहाँ, किस वेदक सम्यक दृष्टि के सबसे ज्यादा ध्यान होते हैं. कोणत्या वेदक सम्यक दृष्टीला 5व्या गुणस्थानात संयम 5व्या गुणस्थानामध्ये त्याला 11 ध्यानांची प्राप्ती आहे. 11 ध्यान त्या ठिकाणी असू शकतात. ठीक आहे. आता प्रथमोपशम सम्यक्त्वाचा आपल्याला चार्ट लावायचा आहे. प्रथमोपशम सम्यक्त्वाचं वैशिष्ट्य हे आहे की मिथ्यात्व गुणस्थानातून जे सम्यक दर्शन प्राप्त होतं त्याला प्रथमोपशम सम्यक्त्व म्हटल्या जातं. प्रथमोपशम सम्यक्त्व हे 4ही गतीतील संज्ञी पंचेंद्रिय जीवांना या सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. परंतु तिर्यंच गतीमध्ये मात्र तो गर्भज असावा लागेल तरच प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती त्याला होऊ शकते. अशा तऱ्हेने गर्भज नसेल आणि समूर्छन जन्मवाला असेल तर मात्र तिर्यंच्या आयुमध्ये त्याला प्रथमोपशम सम्यक्त्व होणार नाही. आणि जर तो संज्ञी पंचेंद्रिय असेल तर त्याला त्या ठिकाणी क्षयोक्षम सम्यक्त्वाची प्राप्ती संभवू शकते, असू शकते. यांची गुणस्थानं प्रथमोपशम सम्यक्त्वाची गुणस्थानं लावायची 4थ्यापासून 7व्या पर्यंत हे सम्यक्त्व असणार आहे. 7च्या पुढे जर जायचं असेल त्याला तर त्याला प्रथमोपशम सम्यक्त्वातून द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करावी लागेल किंवा त्याला क्षायिक सम्यक्त्व करावं लागेल तरच तो 7च्या पुढे जाऊ शकतो. त्या दृष्टीने चार्ट लावायचा आहे. हा आता गती किती राहतील प्रथमोपशम सम्यक्त्वात? 4. 4 इंद्रिय,
पाच पंचेंद्रिय. पाच काय त्रस काय रस काय योग काय ठीक आहे. सगळेच राहतील. चौथ्यापासून सातव्या आहे ना. नाही आता या ठिकाणी प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये कोणत्याही जीवाचं कधीही मरण होतच नाही. त्यामुळे मिश्र काढावं लागेल, औदारिक मिश्र, वैक्रियक मिश्र आणि कारमान कायोग काढावा लागेल. म्हणून हे आहारक तीन मिश्र पण नाही आपल्याला आहारक मिश्र राहील त्याच्यात मरण नाही. राहू शकतं आहारक मिश्र राहू शकतो तिथे मरणाच्या अपेक्षेने नाही, म्हणून राहू शकतो. म्हणून काय लावावं लागेल? 4 मनाचे, 4 वचनाचे आणि 2 कायेचे, औदारिक आणि वैक्रियक कायोग. आहारक पण नाही घेतला म्हणून आहारक पण नाही घ्यायचा, म्हणून औदारिक आणि वैक्रियक हे 2च कायोग घेतलेले आहे त्या ठिकाणी. म्हणून असे 10 म्हणजे योग. प्रथमोपशम ते होतच नाही कारण त्याचा काळ कमी आहे, म्हणून ते होतच नाही, म्हणून ते पण निघाले. कारण पुढे प्रश्न आहेच की प्रथमोपशम सम्यक्त्वात होऊ शकते का आहारक वृद्धी, तर त्याचा काळ अत्यल्प आहे. त्यामुळे तिथे ही असा आहारक मिश्र आणि आहारक कायोग असत नाही, म्हणून 2च औदारिक आणि वैक्रियक. म्हणजे कारमान काय योग राहणार नाही, मिश्र काय योग राहणार नाही आणि आहारक द्विक पण राहणार नाही. वेद तिन्ही वेद आहे. तिन्ही वेद आहे. कशाय अनंत अनुबंधी नाही राहणार फक्त चौथ्यापासून असल्यामुळे म्हणून 12 आणि 9 9 अशा प्रकारचे कशाय. 21 कशाय. ज्ञान मती, श्रुत आणि अवधी सुज्ञानच राहतील हे तिन्ही पण. सुज्ञान राहतील, मती, श्रुत, अवधी. मनपर्यय का नाही होणार? 7 पर्यंत आहे तर वेळ कमी आहे कारण आता. तिथेही नियम आहे, तिथेही आणि नियम आहे की प्रथमोपशम सम्यक्त्वात मनपर्यय ज्ञानाची प्राप्ती होत नाही, हा नियम आहे. म्हणून मनपर्यय पण राहणार नाही. संयम सामायिक छेदोपस्थापना, असंयम, संयम, असंयम आणि देश संयम असे 4 संयम त्यांना राहतील. दर्शन 3 चक्षु, अचक्षु, अवधी. अवधी दर्शन. लेशा 6 साही आहे. भव्य भव्य आहे. भव्यच आहे. सम्यक्त्व स्वकीय स्वकीय म्हणजे प्रथमोपशम आहे. संज्ञी संज्ञित राहील. संज्ञीच असणार आहे. आहारक आहारकच असेल. आता मिश्र कायम नाहीच आहेत म्हणजे आहारकच आहेत. म्हणजे याचं मरण होतच नाही, म्हणून तो आहारकच असणार आहे. गुणस्थान 4 ते 7. चौथ्यापासून 7व्या 4 पर्यंत. ते 7. जीवसमास संज्ञी पंचेंद्रिय. संज्ञी पंचेंद्रिय. पर्याप्ती सगळ्या. प्राण 10 प्राण. 10 प्राण. संज्ञा 4ही संज्ञा. उपयोग 6. 3 3 आणि 3 6 उपयोग. ध्यान 4 अर्थ, 4 विग्रह आणि 4 धर्म ध्यान. 12. 4 धर्म ध्यान. 12 ध्यान राहते. आश्रव आश्रवामध्ये आता 5 मिथ्यात्व नाही राहणार आणि कषायामध्ये 4 अनंतानुबंधी राहणार नाही आणि योगामध्ये 5 योग राहत नाही. 5 योग राहत नाही. म्हणून अशा प्रकारे 43 प्रकारे त्यांना आश्रव होणार आहे. जाती राहील पंचेंद्रिय संबंधीच्या 26 लाख जाती आणि कुल 108 कुल कोटी. नंतर आता भाव. प्रथमोपशम सम्यक्त्वात भाव किती लागतील? औपशमिक सम्यक्त्व एकच लागेल. औपशमिक सम्यक्त्व. शाईक मध्ये
क्षायिक मध्ये नाहीच राहणार. आता आपण राहणारच नाही. प्रथमोपशम लावतोय ना, त्याच्यामुळे ते लावायची गरज नाही क्षायिक. लावायची गरज नाही. नंतर क्षायोपशमिक मध्ये तीन सुज्ञान, अं, तीन दर्शन, तीन सहा दर्शन, 5 लब्धी, 5 लब्धी, सम्यक्त्व लावायची गरज नाही. नाही. नंतर पण देश संयम असंयम आणि आणि देश संयम, असंयम, देश संयम आणि असंयम असं आहे. अशा प्रकारचे भाव लावावे लागतील. नंतर 5 लब्धी सांगितल्या ना. हा, हो. आता औदयिक भावामध्ये औदायिक 4 गती, 4 गती, 4 हम्म, 4 कषाय, कषाय, 3 लिंग, लिंग, औदिक अज्ञान, वेश्या, असिद्धत्व हम्म, आणि असंयम. असंयम आणि 6 लेशा. हा, असे मिथ्या दर्शन असणार नाही फक्त. मिथ्या दर्शन नाही मिथ्या राहणार. दर्शन असणार नाही, मिथ्या दर्शन नाही, लेशा लावायच्या साही. नंतर आणि पारिणामिकचे 2 भावामध्ये 2 भेद जीवत्व आणि आहेत, भव्यत्व. जीवत्व प्रमेय. भव्यत्व आणि जीवत्व. आता प्रश्न पाहू. उपशम सम्यक्त्व कितने प्रकार का होता है? उपशम सम्यक्त्वाचे प्रकार किती आहे? 2 प्रथम 2 आहे. एक प्रथमोपशम, प्रथमोपशम द्वितीयोपशम. सम्यक्त्व आणि द्वितीयोपशम द्वितीयोपशम. सम्यक्त्व. प्रथमोपशम सम्यक्त्व किसे कहते है? साधी व्याख्या तर 7 प्रकृतींच्या उपशमानी जे सम्यक्त्व प्राप्त होतं ते प्रथमोपशम सम्यक्त्व आहे. 7 प्रकृतींचा उपशम. आणि यांनी पहा व्याख्या कशी दिली. जे सम्यक्त्व सर्वप्रथम पहली बार होता है, अर्थात अनादि मिथ्या दृष्टि को होता है. जरी पहिली दुसऱ्यांदा झालं क्षय प्रथमोपशम सम्यक्त्व, दुसऱ्यांदा होऊ शकतं का? दुसऱ्यांदा जर सम्यक्त्व झालं तर त्याला प्रथमोपशम म्हणता येते का? नाही. होऊ शकते, होऊ शकते. होऊ शकते. मिथ्यात्वातून जे होईल ते तेच प्रथमोपशम. पहिले. किती वेळा होईल, किती वेळा होईल तरी त्याला नाव द्यायचंय प्रथमोपशम सम्यक्त्व. दुसऱ्यांदा झालं म्हणून द्वितीयोपशम नाही म्हणायचं. द्वितीयोपशमाचं वैशिष्ट्य जे सम्यक्त्व क्षायोपशमिक सम्यक्त्वातून होतं त्याला द्वितीयोपशम सम्यक्त्व म्हणायचं. म्हणून या ठिकाणी जरी पहिली बार म्हटलं आहे तरी लक्षात हे घ्यायचं, मिथ्यात्व गुणस्थानातून जे सम्यक्त्व होणार आहे ते प्रथमोपशम आहे. अथवा सादी मिथ्या दृष्टि के भी सम्यक मिथ्यात्व और सम्यक प्रकृति की उद्वेलना होने पर जो सम्यक्त्व होता है वह प्रथमोपशम सम्यक्त्व है. उद्वेलना काय आहे? उद्वेलनाचा अर्थ काय समजला? सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृतीची उद्वेलना होणे पर, याचा अर्थ काय समजला? इथे पहिल्यांदा प्रथमोपशम सम्यक्त्व होईल तेव्हा 7 प्रकृतींचा उपशम नाही होणार ना, 5 प्रकृतींचा होईल ना. हो, 5च प्रकृतींचा होईल. हा, म्हणजे प्रथमोपशम सम्यक नाही, आपण आता प्रत्येक वेळेला नाहीये. नाही, प्रत्येक हा वेळेला नाहीये. पहिल्यांदा जेव्हा होईल तेव्हा हो, तेव्हा तर 5च आहे त्याच्या सत्तेत. म्हणजे मिथ्यात्व एकटीच आहे, त्यामुळे त्याला 5च प्रकृतीचा उपशम होईल. परंतु आता काय झालेलं आहे, साधी मिथ्या दृष्टी झाला तो. समजा साधी मिथ्या दृष्टी झाला याचा अर्थ काय? एकदा त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती करून घेतल्यानंतर तो परत मिथ्यात्व गुणस्थानात आला. आता प्रक्रिया कोणती घडलेली आहे की ज्या वेळेला त्यांनी पहिल्यांदा अनादि मिथ्या दृष्टीने सम्यक्त्व प्राप्त केलं त्यावेळेला तर त्याच्या सत्तेमध्ये फक्त मिथ्यात्व कर्म एवढंच होतं. परंतु ज्या वेळेला सम्यक्त्वाची त्याला प्राप्ती झाली त्यावेळेला सम्यक्त्व प्राप्त होताना त्याच्या मिथ्यात्वाचे 3 खंड पडले. म्हणजे ते जे मिथ्यात्व कर्म होतं हे मिथ्यात्व कर्म काही सम्यक प्रकृती रूपाने बदललं, काही सम्यक मिथ्यात्व रूपाने बदललं आणि काही मिथ्यात्व रूपच राहिलं. म्हणजे त्याच्या सत्तेमध्ये आता 3 प्रकृती आता दर्शन मोहनीयाच्या आलेल्या आहे. दर्शन मोहनीयाच्या 3 प्रकृतींची सत्ता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि ही प्रकृती ज्या वेळेला सम्यक प्रकृती त्याच्या सत्तेत आली त्यावेळेला
त्या सम्यक प्रकृतीची आणि सम्यक मिथ्यात्वाची उद्वेलना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो प्रथमोपशम सम्यक्त्व करू शकत नाही. काही काळ दिलेला आहे त्याचा, पृथक्त्व सागर काळ, तेवढा काळपर्यंत त्याला परत उद्वेलना होण्याचा काळ आहे हा, आणि प्रथमोपशम सम्यक्त्व परत त्याला प्राप्त होण्याचा काळ आहे पल्ल्याच्या असंख्याताव्या भाग. एवढा काळपर्यंत त्याला परत प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. मग प्रश्न कुणी केला की का नाही होऊ शकत बा त्याला अशी प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती? तर आचार्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं की त्याच्या सत्तेमध्ये ह्या 3 प्रकृती आहे, याची उद्वेलना जोपर्यंत होत नाही किंवा त्याचा जो काळ आहे क्षयोपशम सम्यक्त्व प्राप्त करण्याचा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त होऊ शकत नाही. मग प्रश्न परत विचारला जाईल, उद्वेलना म्हणजे काय? उद्वेलनाचा अर्थ काय? त्यांच्यामध्ये जे काही बदल झालेले आहे. काय झाला होता? मिथ्यात्वाचा सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती रूपाने बदल झालेला होता. आता परत त्या बदलून जोपर्यंत त्या मिथ्यात्वात कन्व्हर्ट होत नाही परत, त्या काळाला म्हणायचं उद्वेलना. ती आहे उद्वेलनाची प्रक्रिया. म्हणजे समजा साधं उदाहरण लक्षात घ्या, आमच्याजवळ 2 दोरखंड आहे आणि या 2 दोरीला आम्ही पीळ घातला आणि त्याला शेवटी गाठ न पाडता ती दोरी तशीच सोडून दिली, तर काय होतं? कालांतराने त्या दोरीचे पीळ सुटत राहतात आणि मूळ स्वरूपात ती दोरी तशीच्या तशी येते. हे जे पीळ पाडण्याची प्रक्रिया आहे याला म्हटलं होतं सत्ता निर्माण होणं, आणि ही सत्ता संपणं म्हणजे ती जी दोरी आहे तिचा पीळ सुटत जाणं. पीळ सुटला याला म्हणायचं उद्वेलना. म्हणजे ती प्रकृती मूळ आपल्या प्रकृती रूपाने जेव्हा येईल तेव्हा झालं की त्याची उद्वेलना झालेली आहे. 13 प्रकृती अशा आहे की ज्या उद्वेलना संक्रमण त्याच्यामध्ये होतं. जसं आहारक द्विक आहे. आहारक द्विक मध्ये देखील त्या कर्म प्रकृतीचा जर त्या मुनींना उपयोग झाला नसेल, केला नसेल त्यांनी, किंवा त्यांना कोणती शंका आली नसेल, तीर्थवंदनेचा भाव झाला नसेल, पण ती सम्यक म्हणजे आहारक द्विक सत्तेमध्ये होती. आणि असे मुनिराज समजा जर पहिल्या गुणस्थानात आले तर येऊ शकतात का? पहिल्या गुणस्थानात असे मुनिराज येऊ शकतात. म्हणजे त्या 6व्या 7व्या गुणस्थानात त्यांना लब्धी प्राप्त झाली आहे, आहारक लब्धी, आणि त्याचा उपयोग त्यांनी केला नाही आणि ते परत मिथ्यात्व गुणस्थानात आले. तर मिथ्यात्व गुणस्थानात आले तर त्या मिथ्यात्व गुणस्थानात आल्याबरोबर त्या आहारक द्विकची उद्वेलना प्रारंभ होते. म्हणजे ती प्रकृती बदलत बदलत जाते आणि ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ती सत्तेमध्ये आहे. पण आहारक द्विक जोपर्यंत सत्तेत आहे तोपर्यंत ह्या 2 प्रकृती देखील त्यांच्या सत्तेत असतील तरी देखील त्याला प्रथमोपशम सम्यक्त्व होऊ शकत नाही. असे काही हे कर्मकांडमध्ये नियम त्यांनी दिलेले आहे. म्हणून उद्वेलना होणं याचा अर्थ की प्रकृती जी बदलली होती ती परत मूळ कन्व्हर्ट होणं, याचं नाव आहे उद्वेलना. ठीक आहे. आता कोणत्या प्रकृतींके उपशम से प्रथमोपशम सम्यक्त्व होता है? पुढचा प्रश्न आहे की कोणत्या प्रकृतींच्या उपशमानी प्रथमोपशम सम्यक्त्व होतं? तर काय उत्तर राहील? दर्शन मोहनीयाच्या 3 आणि चारित्र्य 4 प्रकृतींच्या उपशमानी प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ति होते. सादी मिथ्या दृष्टि के यदि सम्यक्त्व मोहनीय और मिश्र मोहनीय इन 2 प्रकृतियों का सत्व हो तो उनकी 7 प्रकृतियां है. यदि इन दोनों का सत्व नहीं है, अर्थात इन दोनों की उद्वेलना कर दी है,
तो उसके दर्शन मोह की 5 प्रकृतियां है, म्हणजे तो अनादि मिथ्या दृष्टि सारखा बनेल। ऐसा जीव यदि अनादि मिथ्या दृष्टि ही है, वह भी मिथ्यात्व और अनंतानुबंधी चतुष्क इन 5 प्रकृतियों की प्रशस्त उपशम या सर्वोपशम विधान के द्वारा युगपत उपशमा कर अंतर मुहूर्त काल पर्यंत उपशम सम्यक्त्व को अंगीकार करता है। म्हणून काय सांगितलं, या 5 प्रकृतींचा प्रशस्त उपशम द्वारा किंवा सर्वोपशम द्वारा विधान द्वारा, सर्वोपशम म्हणजे प्रकृती रूप, स्थिती रूप, अनुभाग रूप आणि प्रदेश रूप, 4ही तऱ्हेनी उपशमना करून, आणि जरी 5 प्रकृतींचा प्रशस्त उपशम म्हटलं तरी आपल्याला ज्ञात आहे प्रशस्त उपशम होणार आहे तो फक्त कशात होणार आहे, मिथ्यात्वाचा, आणि 4 प्रकृतींचा म्हणजे अनंतानुबंधीचा कसा होणार आहे उपशम, अप्रशस्त उपशम। अशा रीतीने हा प्रथमोपशम सम्यक्त्वाला त्या ठिकाणी प्राप्त करतो। उद्याला पुढचं पाहू। यावर कुणाला काही प्रश्न? ठीक आहे। स्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्वसाहुणम। सर्वांना जय जिनेंद्र।